सवाल यही आता है कि कल जो मैंने कहा था वो आधा तोड़ मरोड़ कर बताया गया। मैंने ये कहा था कि जहाँ पे जिन इनोसेंट और निष्पाप लोगों की जान टेररिस्ट ने ली थी और धर्म और कलमा पढ़ाने को बोला था, अगर इसके पीछे पाकिस्तान की मंशा यही है कि हिंदुस्तान को कमजोर करने का, हिंदुस्तान के एकात्मता को और सार्वभौम को ठेस पहुंचाने का, हिंदुस्तान के अंदर में आपस में लड़ाने का ये मंशा पाकिस्तान की थी और टेररिस्ट को वह पढ़ाकर भेजा गया। अब मैंने ये कहा था कि टेररिस्ट को तो समय नहीं होता है, धर्म और जात पूछने के लिए पहली बार हुआ है कि ये ऐसा इस तरह की बातें करके इस तरह का पूछ के किसी की जान लेना। तो मेरा उतना ही बताया, आगे पीछे का बताया नहीं, इसको तोड़ मरोड़ कर बताया गया। इससे किसी को ठेस पहुंची हो, किसी को दर्द हुआ हो या किसी के भावनाओं को, तो मैं उसके लिए अप्लॉइज हूं, मैं उसके लिए माफी मांगूंगा। पर मेरे बोलने का आधा बताकर जो अपना सत्ताधारियों का, केंद्र सरकार का या इंटेलिजेंस का जो उनका फेल्योर है वो छिपाने के लिए आधा तोड़ मरोड़ बताकर गुमराह करने की बात होती है। मैं जितने भी इनोसेंट लोगों की जान गई है जात धर्म पूछकर, और उसी के बारे को लेकर मैंने बोला था कि अतिरेकी या टेररिस्ट को इस तरह से समय नहीं होता है, पर इस बार पहली बार हुआ है कि जो इधर आने के बाद में धर्म को पूछकर गोली मारी गई और उनकी जान ली गई। तो इसको ये मतलब नहीं था, पर उसको जिस ढंग से पेश किया गया ये निश्चित रूप से हमें बहुत बड़ा दर्द हुआ है। और हम लोग जिन लोगों को इसमें टेररिस्ट ने जान ली उसके लिए उनके भावनाओं को ठेस पहुंचाए, हम लोग निश्चित रूप से माफी मागतो। मराठीत काल जे वक्तव्य झालं नाही, काल जे वक्तव्य केलं त्याला तोडून मोडून दाखवलं गेलं, मागचं आणि पुढचं काय दाखवलं गेलं नाही। खरं म्हणजे अर्धवट दाखवण्याच्या भरोशावर हे देशामध्ये काहीतरी वेगळं वातावरण निर्माण करून काँग्रेसला अडचणीत आणण्याचं काम त्या ठिकाणी करण्याचं काम काही ठराविक मीडिया ही करते आहे, ती जाणून बुजून करते आहे। आमची भूमिका स्पष्ट आहे। जे आमच्या राहुलजी गांधींनी, आमच्या मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी जी भूमिका मांडली ती भूमिका आमच्या पक्षाची आहे। मी काल बोलताना जे म्हणालो की हे पहिल्यांदा होते आहे की अतिरेक्याने एवढा वेळ मिळाला तर तेवढंच दाखवलं गेलं, पण त्याच्या पुढे जे मी म्हणालो, पुन्हा आमच्या सगळ्या चॅनलला माझी विनंती आहे की पूर्ण दाखवा की ह्या वेळेस अतिरेक्यांना शिकवून पाकिस्तानी पाठवलं, या देशामध्ये अंतर्गत यादवी व्हावी म्हणून धर्म विचारला गेला, धर्म विचारून मारला गेला आणि हा देश कमजोर करायचा, या देशाच्या एकात्मतेला, सार्वभौमतेला, अखंडतेला हा खिंडार पाडायची होती, त्यांना त्यामध्ये यश मिळवायचं होतं, म्हणून अशा प्रकारचा त्यांनी हे केला। कारण अतिरेक्याला कुठला धर्म नसतो हेही मी त्या ठिकाणी म्हणालो, पण त्यांच्या मागे उद्देश जो होता पाकिस्तानचा भारताला कमजोर करण्यासाठी, हा हल्ला भारतावरचा हल्ला होता म्हणून शिकवून पाठवलं। कारण 26 वर्षानंतर पर्यटकावर झालेला हल्ला आहे, हे यश लपवण्यासाठी माझ्या भाषणाला तोडून मोडून पाठवलं। म्हणून मी या माझ्या बोलण्यामुळे आमच्या ज्या बिचारा इनोसेंट आणि निष्पाप लोकांचा बळी गेलाय, त्यामध्ये अतिरेक्यांनी त्यांना मारलंय, त्यांच्या कुटुंबियाला काही वेदना झाल्या असतील तर मी माफी मागेल आणि मी माफी मागतोय। पण मीडियाने माझी विनंती आहे की भाषण पूर्ण दाखवा, अर्धवट दाखवून देशातील लोक दूषित म्हणजे सरकारचं अपयश लपवण्यासाठी हे उलट त्याला त्या पद्धतीनं मोडून दाखवून काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचं काम होऊ नये। माझी भूमिका ही स्पष्ट होती। अतिरेकी पहिल्यांदा धर्म विचारतायत, अतिरेकानं एवढा वेळ मिळाला, त्यांना शिकवून पाठवलं गेलं आणि या देशामधील दोन धर्मामध्ये भांडणं लावण्याचं काम आणि देश कमजोर करण्याचं काम त्या ठिकाणी त्या पाकिस्तानचा होता, असं माझं मत होतं। नाशिकला पुणे सुटलेला नाहीये, तिथं आता महाराष्ट्र दिनी जे आहे ते गिरीश महाजनांच्या हस्ते आता ते पक्षाचा आपल्या त्या पार्टीचा अंतर्गत वाद आहे, अलबेला आहे असं मी म्हणत नाही। मला वाटतं की अमित शाह जी येऊन गेलेत पण तोडगा निघू शकला नाही। आता हे 3 तिघाडा काम बिघाडा सगळं काम चाललेलं आहे। या आपण पाहतो एक परस्पराविरुद्ध कसे स्टेटमेंट चाललेले आहेत आणि सरकार म्हणून महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार म्हणून
एकत्रित काम करताना दिसत नाही, याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांना जनतेशी काही देणं घेणं नाही, केवळ सत्ता खुर्ची यासाठीच भांडणं आहेत आणि त्यासाठी ते भांडत आहेत. नरड यांना देण्यात आलेलं आहे शिक्षण. काय आता ते मला वाटतं की त्याच्या ईडीचा पण प्रवेश झाल्याची मी काल बातमी ऐकली आहे. खरं म्हणजे याची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी व्हावी. या संदर्भामध्ये जी जे काही धागेदोरे आहेत खालून वरपर्यंत, केवळ एखाद्याला पकडून हा प्रश्न सुटणार नाही. यातले जे काही समावेश आहे, जे काही या स्कॅममध्ये आहे, त्या सगळ्यावर कारवाई व्हावी आणि ती तातडीनं व्हावी अशी आमची मागणी आहे.